बी ए भाग 3 सेमिस्टर 6 यातलं युनिट नंबर 3 या तिसऱ्या युनिटला आपण सुरुवात करत आहोत. त्या तिसऱ्या युनिटचं नाव आहे लोकसंख्येचे स्थलांतर. लोकसंख्येचे स्थलांतर हे आपल्या तिसऱ्या युनिटचं नाव आहे. या तिसऱ्या युनिटमधलं पहिलं चॅप्टर आहे 3.1 स्थलांतराची व्याख्या व प्रकार, कन्सेप्ट अँड टाईप्स ऑफ मायग्रेशन. तर बघा, स्थलांतर याबद्दलचं आपल्याला कन्सेप्ट आणि त्याच्या प्रकार आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. तर बघा, एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला स्वतःच्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा भौगोलिक किंवा आणि राजकीय विभागातून दुसऱ्या एखाद्या भौगोलिक आणि राजकीय विभागात तात्काळ किंवा दीर्घकाळासाठी वास्तव्यासाठी जाण्यास स्थलांतरण असं आपण ढोबळमानाने म्हणत असतो. तर त्याच्या काही व्याख्या आहेत त्या आपण बघणार आहोत. तर पहिली आहे लोकसंख्याशास्त्राच्या दृष्टीनं व्याख्या. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की स्थलांतर म्हणजे एका सीमाबद्ध घटक प्रदेशातील निवासस्थान सोडून, स्थलांतर म्हणजे एका सीमाबद्ध घटक प्रदेशातील निवासस्थान सोडून त्या प्रदेशाच्या सीमेपलीकडील दुसऱ्या घटक प्रदेशात, त्या प्रदेशाच्या सीमापलीकडील दुसऱ्या घटक प्रदेशात दीर्घकाळ किंवा कायमच्या वास्तव्यासाठी जाणे होय. म्हणजे स्थलांतर म्हणजे काय, ते एक सीमाबद्ध घटक प्रदेशातील निवासस्थान सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये, सीमेपलीकडे दुसऱ्या घटक प्रदेशामध्ये दीर्घकाळासाठी किंवा कायमस्वरूपी जाऊन वास्तव्यासाठी जाणे म्हणजेच काय तर स्थलांतर होय. आणि म्हणून लोकसंख्याशास्त्राच्या दृष्टीने आपण जर व्याख्या परत एकदा पाहिली तर स्थलांतर म्हणजे एका सीमाबद्ध घटक प्रदेशातील निवासस्थान सोडून त्या प्रदेशाच्या सीमेपलीकडील दुसऱ्या घटक प्रदेशात दीर्घकालीन किंवा कायमच्या वास्तव्यासाठी जाणे होय. ती दुसरी व्याख्या दिली केनेथ कोमेयर यांनी व्याख्या दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात दीर्घकाळ किंवा अल्पकाळ वास्तव्य करण्याच्या हेतूने जाणाऱ्या व्यक्ती किंवा मानवी गटाच्या हालचालीस अगर स्थलांतर असे म्हणतात. त्यांनी काय म्हटलं त्यांनी की एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात दीर्घकाळ किंवा अल्पकाळ, एक भौगोलिक किंवा राजकीय विभाग सोडून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात दीर्घकाळ किंवा अल्पकाळासाठी वास्तव्यास जाण्याच्या हेतूने व्यक्ती किंवा मानवी गटाला त्यांनी जी हालचाल केली त्या हालचालीला स्थलांतर असं म्हणतात. म्हणजे एका भौगोलिक क्षेत्रातून किंवा एका राजकीय क्षेत्रातून दुसऱ्या भौगोलिक राजकीय क्षेत्रामध्ये अल्पकाळासाठी किंवा दीर्घकाळासाठी तो मानव किंवा तो व्यक्ती किंवा तो मानवी गट जर त्याच ठिकाणी हालचाल करत असेल, त्या ठिकाणी तो जात असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपला भौगोलिक प्रदेशातून आपला राजकीय प्रदेशावरून दुसऱ्या भौगोलिक आणि राजकीय प्रदेशात तो जात असेल तर त्याला स्थलांतर असं म्हटल्या जाते. त्यानंतर आहे स्थलांतराची वैशिष्ट्ये. तर बघा, स्थलांतराची वैशिष्ट्ये काय आहेत आपण बघूयात. पहिलं आहे ठिकाणामधील अंतर जसजसे वाढत जाते तसतसं स्थलांतराचे प्रमाण कमी होत जाते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करत असताना जेव्हा अंतर वाढते तेव्हा स्थलांतराचं प्रमाण कमी होते. म्हणजे आपण जवळच्या ठिकाणी लगेच स्थलांतर करतो पण दूरच्या ठिकाणी लवकर स्थलांतर करत नाही. म्हणजे ठिकाणामधील अंतर जसजसे वाढत जाते तसतसे स्थलांतराचं प्रमाण हे कमी होत जाते. हे स्थलांतराचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, गाव जसजसे विकसित होऊ लागले तसतसे सभोवतालच्या खेड्यातून त्या विकसित खेड्यात स्थलांतरण वाढले किंवा होत असते. एखादं गाव जेव्हा वाढते, विकसित होत जाते तेव्हा आजूबाजूच्या खेड्यामधून त्या गावामध्ये येणाऱ्यांची संख्या हे वाढते. ते सुद्धा एक स्थलांतराचं वैशिष्ट्य आहे. नंबर 3 होतं, यामध्ये जो 2 नंबर दाखवलेला आहे, अविकसित भागाकडून विकसित भागाकडे स्थलांतर. जो भाग अविकसित आहे त्या भागातून विकसित भागामध्ये सुद्धा स्थलांतरण हे होते. ते सुद्धा एक स्थलांतराचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 3 आहे, यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमध्ये वाढ होत असताना, बघा, यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमध्ये वाढ होत असताना स्थलांतरामध्येही वाढ होत जाते. बघा, टेक्नॉलॉजी बदलते, टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा होते, यांत्रिक सुधारणा होते, तांत्रिक सुधारणा प्रगती होत जाते. या सगळ्या प्रगतीमुळे स्थलांतराचं प्रमाण हे वाढत जाते. हे सुद्धा एक स्थलांतराचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 4, स्थलांतराच्या क्रियेत 15 ते 35 या वयोगटातील लोकांची संख्या ही जास्त असते. 15 ते 35 या वयोगटातील लोक हे
जास्त प्रमाणात स्थलांतरित होते. यामध्ये शिक्षणाचं सुद्धा मोठं प्रमाण आहे. नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा विवाह असेल, या सगळ्या कारणामुळं हे स्थलांतर होत असते. हे एक स्थलांतराचं वैशिष्ट्य आहे की 15 ते 35 या वयोगटातील लोकांची संख्या हे स्थलांतरामध्ये जास्त असते. हे स्थलांतराचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 5, स्थलांतरात शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे प्रमाण जास्त असते. म्हणजे जेव्हा व्यक्ती शिक्षण घेतात, एक तर सुरुवातीला शिक्षण घेण्यासाठी ते स्थलांतरण करतात, त्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर नोकरी आणि व्यवसायासाठी सुद्धा हे लोक स्थलांतरण करायला लागतात आणि म्हणून या स्थलांतरांमध्ये शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे प्रमाण हे जास्त असते. त्यानंतर आहे नंबर 6, अंतरामध्ये जशी वाढ होत जाते तसतसे स्थलांतरात पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आढळते. बघा, अंतरामध्ये जसं वाढ होत जाते तसतसं पुरुषांपेक्षा स्त्रियांचं स्थलांतरण वाढतं. म्हणजे एखाद्या कमी अंतरासाठी जर स्थलांतरित होत असेल एखादा व्यक्ती, तो आपल्या घरच्या स्त्रियांना घरीच ठेवतो. पण जर तो जास्त दूरच्या अंतरावर जात असेल तर जाताना तो आपल्या घरच्या स्त्रियांना तो सोबत घेऊन जातो. म्हणून अंतरामध्ये जसं वाढ होत जाते तसं स्थलांतरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण हे जास्त आढळते. हे सुद्धा एक स्थलांतराचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे स्थलांतराचे प्रकार. बघा, पहिलं आहे तात्पुरतं स्थलांतर. तात्पुरतं स्थलांतर हे कायमस्वरूपी नसते. बघा, तात्पुरतं स्थलांतर हे काहीतरी छोट्या कालावधीसाठी ते स्थलांतर असते. त्यामधला पहिला प्रकार आहे दैनिक स्थलांतर. दैनंदिन. बघा, दैनंदिन जसं की दररोजचं बरेच लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दररोज स्थलांतरित होत असतात आणि ते परत आपल्या राहत्या घरी येत असतात. तर बघा या तात्पुरत्या जे काही स्थलांतर आहे त्याचं मुळात कमीच कालावधीसाठी सगळे तात्पुरतं स्थलांतर होत असते. बघा, त्यामध्ये तात्पुरते स्थलांतर थोड्या कालावधीसाठी असते. ज्यावेळी लोक थोड्या कालावधीसाठी सेवा, उत्पादन, कार्य, खरेदी, विक्री इत्यादी कारणासाठी इतरत्र जातात, त्यावेळी ते तात्पुरते स्थलांतरित होतात. तात्पुरत्या स्थलांतराचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितले. पहिलं आहे दैनिक स्थलांतर. तर का महाराष्ट्राच्या मोठ्या शहरामध्ये विद्यार्थी, नोकरदार, भाजीपाला विक्रेते, दूध व्यावसायिक यांचं स्थलांतरण हे तात्पुरतं स्थलांतरण मानल्या जाते. ते काही कालावधीसाठी त्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. दुसरं आहे हंगामी स्थलांतर. बघा, हंगामी स्थलांतर ग्रामीण भागातील शेतीतील हंगाम संपल्यानंतर रोजगारासाठी ग्रामीण जनता शहराकडे स्थलांतरित होते. ते तात्पुरते स्थलांतर होय. त्यानंतर आहे बी प्रकारे अंतर्गत स्थलांतर. तर बघा, अंतर्गत स्थलांतर यामध्ये एकाच देशातील एका राज्यातून किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे स्थलांतर म्हणजे अंतर्गत स्थलांतर. म्हणजे देशांतर्गत असलेले हे स्थलांतर आहे. ज्यामध्ये काही प्रकार पडतात. त्यातला एक आहे कालावधीच्या आधारे स्थलांतर. म्हणजे किती काळासाठी स्थलांतर होत आहे, किती कालावधीसाठी स्थलांतर होत आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बघा, कालावधीच्या आधारे स्थलांतर कायम व तात्पुरते असे त्याचे 2 प्रकार त्यांनी सांगितले आहेत. तर बघा, देशातील काही लोक रोजगार व नोकरीसाठी आपले मूळ गाव सोडून कायम वास्तव्यासाठी इतरत्र स्थलांतर करतात. हे लोक किमान निवृत्तीपर्यंत तरी मूळ गावी परत येत नाहीत. तात्पुरत्या स्थलांतरणाचे 2 उपप्रकार पडतात. त्यामधलं एक आहे देशाच्या मोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी, नोकरदार, भाजीपाला विक्रेते आणि दुग्ध व्यवसाय करणारे हे स्थलांतर करत असतात. दुसरं आहे ऊसतोड कामगार किंवा हंगाम स्वरूपाचे रोजगारासाठी राज्यामध्ये स्थलांतरित होताना आपल्याला ते दिसून येतात. त्यानंतर दुसरा प्रकारे प्रदेशाच्या आधारे होणारे स्थलांतर. तर बघा, राज्यामध्ये प्रदेशाच्या आधारे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतर होत असतात. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याच्या स्थलांतरामध्ये रोजगार, नोकरी, व्यवसाय, शिक्षण इत्यादी उद्देशाने हे स्थलांतर होत असते. तर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जसे की विदर्भातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण या राज्यामध्ये प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या उद्देशाने लोक स्थलांतरित होत असतात. हे प्रादेशाच्या आधारे केलेलं स्थलांतर आहे. त्यानंतर नंबर 3 आहे सामाजिक शैक्षणिक स्थलांतर. बघा, सामाजिक स्थलांतरामध्ये विवाहानंतर मुलीला आपले माहेर सोडून पतीच्या घरी राहायला जावं लागते. हे कायम स्वरूपाचे स्थलांतर असते आणि देशाच्या सर्व भागामध्ये हे स्थलांतर दिसून येते. मोठ्या शहरामध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधा असतात. अशा शहरामध्ये लोक बरेच ठिकाणाहून
स्थलांतरित होत असतात. या प्रकारचे स्थलांतर ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये शिक्षणासाठी सुद्धा स्थलांतर होताना आपण पाहत असतो. ती एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा किंवा एका प्रदेशामधून दुसऱ्या प्रदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारचं शैक्षणिक स्थलांतरण होऊ शकते. त्यानंतर नंबर 4 ठिकाणाच्या आधारे स्थलांतर. तर बघा या प्रकारामध्ये या स्थलांतरामध्ये ग्रामीण भागातून शहरी भागाकडे, शहरी भागातून ग्रामीण भागाकडे, ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा शहरी भागाकडून दुसऱ्या शहरी भागाकडे अशा प्रकारचं हे स्थलांतरण होत असते. ठिकाणाच्या आधारे झालेलं हे स्थलांतरण आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये असणारे रोजगार सुविधा, शैक्षणिक सुविधा, औद्योगिक सुविधा, व्यापार, मनोरंजन यासारख्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील लोक शहरी भागामध्ये स्थलांतरित होत असतात. शहरामधून होणाऱ्या स्थलांतरणास शहरी ग्रामीण स्थलांतर असं म्हणतात. जसं निवृत्तीनंतर लोक मूळ गावी येतात ते शहरीमधून ग्रामीण भागामध्ये येत असतात. अशा प्रकारचे सुद्धा स्थलांतरण ठिकाणानुसार स्थलांतरण आपण त्याला म्हणत असतो. जेव्हा देशातील रहिवासी आपल्या देशातील सीमेअंतर्गत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्याला अंतर्गत स्थलांतर किंवा देशांतर्गत स्थलांतर आपण असं त्याला म्हणत असतो. त्यानंतर प्रकार आहे वैवाहिक स्थलांतर. तर बघा यामध्ये आपण अगोदरही शिकलो की वैवाहिक स्थलांतर म्हणजे महिला तिचं लग्न झाल्याच्या नंतर ती आपल्या माहेरचं वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी राहायला जाते, ते वैवाहिक स्थलांतर होय. त्यानंतर डी प्रकार आहे आंतरप्रांतीय स्थलांतर. तर बघा आंतरप्रांतीय स्थलांतर या प्रकारचे स्थलांतर देशाच्या सीमेअंतर्गत एका प्रांतामधून दुसऱ्या प्रांतामध्ये होत असते, याला आंतरप्रांतीय स्थलांतर असं म्हणतात. त्यानंतर ग्रामीण व शहरी स्थलांतर. ग्रामीण व शहरी स्थलांतर यामध्ये त्याचे काही उपप्रकार पडतात. पहिले ग्रामीण स्थलांतर म्हणजे एका ग्रामीण भागामधून दुसऱ्या ग्रामीण भागामध्ये होणारं हे स्थलांतर आहे. हे काही कामानिमित्त झालेलं स्थलांतर असू शकते. शेतीच्या कामासाठी ऊसतोड कामगार एका ग्रामीण भागामधून दुसऱ्या ग्रामीण भागामध्ये आपण जाताना पाहतो ते ग्रामीण स्थलांतर आहे. त्यातलं पहिलं होतं. त्यानंतर आहे शहरी ग्रामीण स्थलांतर. बऱ्याच वेळा लोक शहरी भागामध्ये नोकरी करतात पण नोकरीमध्ये रिटायर्ड झाल्याच्यानंतर ते ग्रामीण भागामध्ये वास्तव्यात जातात, ते शहरी ग्रामीण स्थलांतर होईल. त्यानंतर शहरी स्थलांतर बऱ्याच वेळा छोट्या शहरामधून मोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी, रोजगारासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, मनोरंजनासाठी अशा वेळी शहरी भागातून दुसऱ्या शहरी भागामध्ये स्थलांतर होताना आपण पाहावयास मिळते. तर त्यातलं ग्रामीण शहरी हे सगळ्यात मोठं शहरी हे स्थलांतर होण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे, कारण ग्रामीण भागातील लोक मॅक्झिममरित्या शहरी भागामध्ये राहावयास जात असतात. मग ते नोकरी असेल, व्यवसाय असेल, शिक्षण असेल, उद्योगधंदा असेल, यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. कारण शहरी भागाचं मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं असल्यामुळं नोकरी व्यवसायासाठी ग्रामीण लोकांना त्या ठिकाणी मोठ्या संधी उपलब्ध असतात. अशावेळी त्यांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतरण ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये होताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा प्रकार आहे संबंधताजन्य स्थलांतरण. तर बघा या प्रकारचा संबंध परदेशामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करण्यास गेलेल्या स्थलांतरणासोबतचा त्यांच्यावर आश्रित असणाऱ्यांशी आहे. तर बघा संबंधताजन्य स्थलांतरण या प्रकारचा संबंध परदेशामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करण्यास गेलेल्या स्थलांतरणांच्या सोबत त्याच्यावर आश्रित असणाऱ्यांशी आहे. उत्पन्न मिळवणाऱ्या सदस्यांच्या स्थलांतरणाचा संबंध नेहमीच एकाकी स्थलांतरणाशी असतो. ते शहरात राहून उत्पन्न मिळवतात आणि गावात राहणाऱ्या आश्रित म्हणजे नातेवाईक पैसे पाठवतात. परंतु एकाकी परिवाराच्या वाढीसोबतच संबंधताजन्य स्थलांतरणाची प्रवृत्तीही वाढत आहे. त्यानंतर जी प्रकारे आंतरराष्ट्रीय स्थलांतर एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थलांतरणास आंतरराष्ट्रीय स्थलांतर असं म्हटल्या जाते. समजा भारतामधून एखादा व्यक्ती शिक्षणासाठी, उद्योग व्यवसायासाठी अमेरिका, इंग्लंड अथवा रशियामध्ये गेला, त्या प्रकारच्या स्थलांतरणाला आंतरराष्ट्रीय स्थलांतरण असं म्हटल्या जाते. हे स्थलांतरणाचे वेगवेगळे प्रकार या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी आपलं हे चॅप्टर या ठिकाणी संपलं.